घर म्हटलं की सजवणं आलंच. एखादा कोपरा छान वेगवेगळ्या वस्तूंनी सजवला की आपल्या घराचं सौंदर्य खूप वाढतं. आपलं घर अजूनच देखणं दिसायला लागतं. मग त्यासाठी खूप महागाच्या वस्तूंची गरज नसते. आपल्याच घरातलं एखादी जुनी वस्तू आपण रियूज करून, त्याला पेंटिंग करून, त्याला नवं रूप देऊन आपण आपलं घर सजवू शकतो. जापनीज संस्कृतीमध्ये असं म्हणतात की जुन्या वस्तूंना रियूज करून त्यांचं नवं रंगरूप देऊन त्यांना परत वापरणं ही एक पॉझिटिव्हिटी आहे आणि या पॉझिटिव्हिटीचा वापर घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो. तर आज मी प्रज्ञा घर आणि बरंच काहीच्या या भागामध्ये तुम्हाला असंच एक पॉट पेंटिंग करून दाखवणार आहे. हे माझं जुना पॉट आहे. खूप दिवस बाहेर पडलेला होता. म्हटलं चला आता त्याला छान काहीतरी नवीन प्रकारे डेकोरेट करूया. तर मी आधी तो स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे आणि आता पॉलिश पेपरनं ह्याला स्वच्छ घासून घेत आहे. आपल्याला कुंभाराकडे वेगवेगळ्या प्रकारचे पॉट मिळतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि खूप स्वस्त दरात आपल्याला हे पॉट तिथे मिळू शकतात. तर आपण हे पॉट आणून त्यावर वेगवेगळ्या प्रकारचं पेंटिंग करू शकतो. पेंटिंग करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या प्रकारची चित्रकला यायला पाहिजे असंही काही नाही किंवा खूप कलर कॉम्बिनेशनचं ज्ञान असायला पाहिजे असंही काही नाही. आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यावर आपल्या मनासारखे रंग देऊन हे पॉट छान प्रकारे पेंट करू शकतो. इथे मी ॲक्रेलिक पांढऱ्या कलरचे 2 कोट यावर देऊन घेतलेले आहेत. पॉट पेंटिंगसाठी ॲक्रेलिक कलर हा बेस्ट ऑप्शन आहे. ॲक्रेलिक कलर हे पटकन सुकतात, पटकन वाळतात आणि त्यामुळे आपण त्याच्यावर वेळ न घालवता परत दुसरा कोट देऊ शकतो आणि वेगवेगळे डिझाईन त्याच्यावर काढू शकतो. त्यासाठी प्रिंटरेस्टवर अनेक प्रकार तुम्हाला डिझाईनचे मिळू शकतात. तुम्हाला डिझाईन जर जमत नसेल तर तुम्ही आधी त्याचं वहीमध्ये प्रॅक्टिस करू शकता आणि मग पेन्सिलनं ते डिझाईन तुम्ही पॉटवर काढू शकता. मला असं नेहमी वाटतं की प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद हवा. असं म्हणतात छंद हा माणसाला जगायला शिकवतो. छंदातून माणूस घडत जातो. छंद माणसाला खूप आनंद देतात. हे छंद आपण जोपासायला पाहिजेत. मी इथे पॉटवर पिचवाई आर्ट करून घेतलेला आहे. त्यातील लोटस म्हणजे कमळ आणि कमळाची पानं फुलं मी यावर पेन्सिलनं आधी काढून घेतलेली आहेत. यावर तुम्ही मधुबनी पेंटिंग, वारली पेंटिंगसुद्धा करू शकता किंवा साधी पानं फुलं काढूनसुद्धा पॉट खूप छान प्रकारे पेंट करता येतो. माझे विचाराल तर मला बागकामाचा खूप छंद आहे. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. 200च्या वर माझ्याकडे झाडं आहेत. या झाडांना वाढताना बघणं, फुलताना बघणं यात अतिशय निखळ आनंद मिळतो आणि घरही सुशोभित दिसतं. तशीच मला अशा पेंटिंगचीही खूप आवड आहे. मी खूप वेगवेगळ्या प्रकारचे पॉट पेंटिंग करते. काही छोटे छोटे टेबल मॅट्स, टेबल रनर याच्यावरही पेंटिंग करते. याचा उपयोग असा होतो की पटकन आपल्या घरी कोणीतरी येणार असेल तर त्याला भेट म्हणून किंवा कुणाच्या घरी काही समारंभानिमित्त जायचं असेल तर त्याला भेट म्हणून या वस्तू देता येतात. आणि झाडांचे पॉट रंगवून त्यात झाड लावून दिलं की त्या घेणाऱ्यालाही तो खूप आनंद असतो आणि आपल्यालाही एक विशेष आनंद त्यातून मिळत राहतो. माझा अजून एक छंद म्हणजे मला कविता वाचायला आणि कविता करायलाही खूप आवडतात. त्यामध्ये मी खूप वेळ रमू शकते. हे छंद आपल्याला आनंदी ठेवण्यास खूप मदत करतात. मैत्रिणींनो, तुम्हाला कोणते कोणते छंद आहेत? तुम्ही त्यासाठी कसा वेळ काढता? ते छंद तुम्ही कसे जोपासता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. याबाबत तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही मला कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. घर आणि बरंच काही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. भेटूया घर आणि घराबद्दलच्या एका नवीन विषयावर
पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत